राष्ट्रपती एका सहीने संपूर्ण देशाचे मूलभूत हक्क गोठवू शकतात. विश्वास बसत नाही ना? पण संविधानात ही तरतूद आहे आणि याचे तब्बल 3 प्रकार आहेत जे प्रत्येक भारतीयाला माहीत असायलाच हवे. पहिला प्रकार म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. कलम 352 युद्ध, बाह्य आक्रमण आणि सशस्त्र बंड अशा परिस्थितीत ही लागू होते आणि संपूर्ण देश एका सूत्रात बांधला जातो. दुसरा प्रकार म्हणजे राष्ट्रपती राजवट. कलम 356 हेच बातम्यांमध्ये सतत ऐकायला मिळतं. राज्य सरकार संविधानानुसार चालत नसेल किंवा तिथली घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर केंद्राचं शासन तिथे लागू होतं. आणि तिसरा सर्वात दुर्मिळ प्रकार म्हणजे आर्थिक आणीबाणी. कलम 360 देशाच्या आर्थिक स्थिरतेला धोका निर्माण झाला तर राष्ट्रपती ही घोषित करू शकतात. पण गंमत म्हणजे स्वातंत्र्यानंतर आजही एकदाही लागू झालेला नाही. यातला फक्त एक प्रकार भारतात प्रत्यक्ष वापरला गेलाय आणि आजही तो वादाचा विषय आहे. कोणता माहित आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये उत्तर देताना तुमचं उत्तर चूक आहे की बरोबर हे याचा विचार करू नका. मित्रांनो, संविधान, MPSC UPSC साठी असे सोपे आणि पक्के फॅक्ट्स हवे असतील तर आताच कॉन्स्टेंट विकासला फॉलो करायला चुकवू नका.